काय सांगाल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले आहे, काय सांगाल आपण? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाली, अतिशय आनंदाची तशी बाब आहे. हां. कारण इथून मागचा जर इतिहास पाहिला, मताची बेरीज जर पाहिली, निवडून येणारा इथून मागचा उमेदवार प्लस काँग्रेस आणि शरद पवार काँग्रेस, अजितदादा आणि शरद पवार काँग्रेस या दोघांची मताची टक्केवारी आणि इकडची टक्केवारी जर पाहिली तर ही जी फाटाफूट झाली त्यांची मतं प्लसमध्ये आहेत. आणि खरं तर आपल्या मराठी मातेला एक इतिहास आहे की एकदा पराजय झाल्यानंतर तो पुढचा विजय कसा करावा. तर खरं तर पानिपत सगळ्यांना माहिती आहे, फिर पानिपत कोणाला माहीत नाही. म्हणून परत एकदा मोठ्या उत्साहाने सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन नक्कीच विजयश्री अजितदादा, शरद पवार, अंकुश शेठ, अतुल शेठ आणि आपला पश्चिम पट्टा या ठिकाणी नक्कीच गडसर करेल ही सर्व मतदारांच्या वतीने मी भावना व्यक्त करतो. तांबे पाटोळे गटामध्ये जे उमेदवार होते देवराम लांडे यांनी, तेच अतुल शेठच्या विरोधात उभे राहिले होते आणि आज त्यांनाच राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिली, काय सांगाल त्याबद्दल? बघा, राजकारण असो, इतिहास असो, याच्यामध्ये एक गनिमी कावा असतो. खरं तर त्या ठिकाणी देवरामजी लांडे यांचं प्रस्थ आहे, लहान मुलगा कुणी सांगू शकेल की तो माणूस कोणत्याही पक्षात उभा राहिला की समाजाप्रती असलेलं प्रेम, आपला माणूस तिथं आहे, तिथं ते मतदान जास्त आहे. म्हणून निश्चितच देवराम लांडे यांचं पारड जड आहे, याच्यामध्ये राजकारण. पण त्यांच्यामुळे अतुल शेठला पराभव झाला ना, त्यांच्यामुळे पराभव झाला. त्यावेळेला विषय असा होता की त्यांनी अतुल शेठचं काम नाही केलं, त्याच्यामुळे निश्चितच